शक्यतो 13 हा जर आपला मंत्र आहे अक्षरी, तर तो सर्व बाजूने आपल्याकडे यावा म्हणून आपण 13नी व्यापून टाकावं स्वतःला. गजर लागतील तर 4.25चा गजर लावले, 4.13चा लावला, काय बिघडलं? 4.5चा, 4.26चा, 13चा पाढा येतो साधारणतः लोकांना, यायला पाहिजे. नंतर मोबाईलचा नंबर चॉईस असेल शेवटी 13, कारचा नंबर चॉईस असेल शेवटी 13, मंदिरात जर प्रसादाची तारीख घ्यायची असेल डायरेक्ट 13. त्या 13 अशुभ मानला जातो अनेक ठिकाणी. त्याला येशूचा आजचा जो दिवस आहे ना तो कारणीभूत आहे. म्हणून सुरुवात करूया. गुड फ्रायडे आज आहे, त्याच्या आधी शेवटी त्याचं काल रात्री द लास्ट सपर, शेवटचं जेवण. सपर म्हणजे रात्रीचं जेवण, शेवटचं रात्रीचं जेवण म्हणून एक सुंदर चित्र काढलं गेलं लिओनार्दो दा व्हिन्सीने. आणि त्याच्यानंतर येशूला नेलं, आज दुसरा दिवस उजाडला आणि क्रुसिफाय केलं. म्हणजे त्या क्रुसावर त्याला खिळे ठोकून मारलं. ते शेवटच्या जेवणाला मंडळी होती, त्यांची संख्या 13 होती. 13 अशिव संख्या, कारण या 13 नंतर येशूला मारलं गेलं. विचार करा तुम्ही, त्याला क्रुसावर चढवलं आणि जवळजवळ 30-31 खिळे मारले गेले त्याच्या शरीरात. असं मरण आहे ना, अवघड आहे, आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. पण त्यावेळेला तशी शिक्षा देत होते. ज्यावेळेला येशूला मारलं जातो त्याच्यावेळेला आजूबाजूला सुद्धा 3-4 निरनिराळ्या शिक्षाने. ह्याची शिक्षा काय होते की आमची जी तत्व आहेत त्याच्या विरुद्ध तू काहीतरी सांगतोस, तू काहीतरी निराळच सांगतोस, ह्याच्याबद्दल त्याला ही शिक्षा होते. बाकीच्यानं कोणी चोरी केली होती, तुम्ही 3-4 जण खेळ्या मारून टाकले होते. म्हणून मी येशूचं महत्त्व कमी करत नाही, पण येशूला खिळे ठोकले. नंतर त्याच्याशी एकनिष्ठ असणारी एक स्त्री होती आणि ते 13 मंडळी आहेत ना, त्यात येशूच्या शेजारी बसलेला आहे तो पुरुष वाटतो, पण त्याचा नीट चेहरा बघितला. मागे तो लिओनार्दो दा व्हिन्सी कोड वगैरे असं आपण काहीतरी बघतो ना, हां, तर हे एक गुड आहे. ती शेवटपर्यंत होती. बाकीचे सगळे जीव लोक मारले, आता हा काय जगणारे मरत राहू दे, निघून गेले. त्याला क्रोसावरून खाली काढलं. मग डीड ही डाय ऑन द क्रॉस? लोकांच्यात मतभेद आहेत, त्यांच्यातले मतभेद हे त्यांच्यापुरते राहतात. आपण किती बोललो तरी आपण विरोधीच, पण आपल्या धर्मातले मतभेद आपण जाहीर म्हणतो. चांगली गोष्ट आहे, आता हळूहळू जगाला पटेल. पण ते झालं. नंतर त्याला गुंडाळलं एका वस्त्रात, त्याला शराऊड म्हणतात. शराऊड म्हणजे कफन, प्रेत ज्याच्यात गुंडाळतात ते वस्त्र. ते वस्त्र ठेवलेलं आहे व्हॅटिकनच्या ह्याच्या प्रदर्शनात, ते एक्झिबिशन आहे ना त्याच्यात ते ठेवलेलं आहे. त्याच्यावर लोकांनी संशोधन केलेलं आहे की एखादी मृत व्यक्ती जर त्याच्यात गुंडाळली तर कसे डाग पडतील. जिवंत व्यक्ती पण जखमी व्यक्ती त्यात गुंडाळली तर कसे डाग पडतील. कारण जिवंत आहे म्हणजे त्याचा रक्तस्राव चालू आहे, मेलेली म्हणजे रक्त गोठलेलं असेल ना काही काळाने. तोही अभ्यास केलेला आहे. आता झालं काय, उद्या सॅटर्डे, त्याला होली सॅटर्डे म्हणतात. त्याला निरनिराळ्या प्रकाराने औषधी देऊन वगैरे, त्या काळात औषधी वगैरे चांगल्या होत्या. महाभारत काळात होत्या. तर महाभारत काळाच्या नंतरची घटना आहे. महाभारत 5000 वर्षापूर्वी, हे 2024 वर्षापूर्वी किंवा जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा कमी वर्षापूर्वी, ते बघूया. पण मजा काय आहे की ज्या वेळेला या सगळ्या थेरपीमुळे, ट्रीटमेंटमुळे तो जिवंत झाला, त्याला ईस्टर संडे म्हणतो आपण, ईस्टर संडे. आणि तो ईस्टर संडेमुळे चमत्कार झाला. ज्याला क्रुसावर मारला होता तो जिवंत झाला. या चमत्कारामुळे त्याची जन्मतारीख जी 25 डिसेंबर तिला महत्त्व आलं. एरवी 25 डिसेंबर जन्मल्यावर कोण महत्त्व आहे, त्यांनी पुढे हे केलं. येशूचं आयुष्य जास्तीत जास्त 32 ते 35 वर्ष, आणि त्याला तिथे लहानपणी मारत होता. तो किंग हेरॉड म्हणून होता. आता किंग हेरॉड म्हणजे आपला कंस. ज्या वेळेला कृष्ण जन्मला असं ती माया सांगते की नाही, यशोदेला झाली आहे मुलगी आणि देवकीला झाला आहे मुलगा. पण हा 8वा मुलगा असल्यामुळे तो 8वा मुलगा आपल्याला ठार मारणार आहे. म्हणून एक्सचेंज झाली. एक्सचेंज ठरवून झाली होती. नंदाला माहीत होतं आणि वसुदेवाला माहीत होतं. आणि योगमायेने हिला ग्लानी आणलेली होती. ती विशुद्ध होती. कोण? यशोदा. वसुदेवाने आणलं, यशोदेच्या कुशीत ठेवला, तो कृष्ण होता.
आणि तिच्यात जन्मलेली ती योगमाया होती, तिला घेऊन आला. ती रडल्यानंतर सांगितलं 8वं पोर जन्मलं आहे. बघितलं तरी मुलगी आहे, पण तरीसुद्धा देवीसुद्धा राक्षसांना मारते ना, त्या पुराणातल्या कथा आहेतच ना. त्याच्या आधीचा काळ आहे तो, देवीने महिषासुराला मारलं वगैरे, देवी भागवतातल्या कथा होत्या. म्हणून तो तिला आपटून मारणार, ती त्याच्या हातातून सुटली, आकाशात उभी राहिली अष्टभुजा सिंहवाहिनी, आणि तिने सांगितलं तू मला तर मारू शकत नाहीस, पण तुला मारणारा जिवंत आहे, गोकुळात जिवंत आहे. आता म्हणल्यानंतर हाही मथुरा, मध्ये यमुना, पलीकडे गोकुळ, त्या काळात जन्मलेली सगळी मुलं मारून टाकली त्या कंसाने. मग हा कसा जिवंत राहिला? कारण कंस आणि नंद अगदी एकमेकाच्या विश्वासातले मित्र आहेत. नंदाला काम काय होतं की गोकुळातला जो आपण सारा म्हणतो मराठीत, किंवा टॅक्स, कर, तो जो टॅक्स आहे तो गोळा करायचा आणि कंसाला आणून द्यायचा. कंसराजा मथुरेच्या अखत्यारीतच ते येत होतं गोकुळ. तो इतका प्रामाणिकपणे कार्य करायचा की दोघांच्यात मित्र, हे सगळ्यांना माहिती होती दोघांच्यातली. हा मथुरेत आल्यानंतर नंद कंसाला भेटल्याशिवाय जात नसे आणि कंस त्याचा आदर सत्कार करत होता. म्हणून त्या नंदाने सांगितलं आमच्या घरात कोणी जन्मलेलं नाही आहे. मग झडतीच घेतली नाही ना. बाकीच्या ज्यांनी सांगितलं त्याच्या घरात गेले, मुलाला शोधून काढलं आणि मारलं. हीच पॅरलल कथा किंग हेरॉड म्हणून आहे. येशूच्या काळात आपण म्हणतो ना, तो जन्मला त्यावेळेला स्टार दिसला, तारा, आणि हा कोणीतरी अवतारी पुरुष जन्मलेला आहे. कृष्णाचा जन्म कारागृहात म्हणजे तुरुंगात, येशूचा जन्म गोठ्यात. म्हणून ते जन्माच्या वेळेला गोठो करतात ना, ज्याला क्रिब म्हणतात, क्रिब. आणि त्याला बक्षीसंसुद्धा, जसे दिवाळीतल्या किल्ल्यांना बक्षीस असतं तसं त्या गोठ्यालाही बक्षीस असतं. तिथे जन्म झाला. पण तारा दिसला कोणाला? तर धनगरांना, मेंढ्या चारत होत्यांना. मग हा कोणीतरी आहे आणि त्याच्यामुळे मला धोका आहे असं सांगितलं गेलं. त्या किंग राजा हेरड, हे त्याचं नाव HEROD, हेरड, मारून टाकलं सगळ्यांना. मग हा पळून गेला. याचा जन्म केव्हा? 2024 साल आहे, पण त्याच्या आधी 3 ते 4 वर्ष तो जन्मलेला आहे. 5 वर्ष समजा ना, म्हणजे जी 2024 हे AD आहे, त्याच्यापूर्वी बिफोर ख्राइस्ट म्हणतात ते 5 वर्ष, आणि त्याच्यानंतर तो 30 साली मारला. 30 वर्षानंतर तो मारला गेला. म्हणजे 30 वर्ष नंतर 100, 130, 230 सुरू झालं ना, 30व्या वर्षी हे 30 आणि ही 5, 35 वर्षाचं त्याचं आयुष्य. हा पळून गेला जीव वाचवावा म्हणून. जरा मोठा झाला असेल, कुठे आला? आता हे त्यांच्याच लोकांनी सांगितलं, अनेकांनी प्रूफ देऊन सांगितलेलं आहे. हे आपलं सरकार मान्य करत नाही. काश्मीरमध्ये आला, काश्मीर पंडिताच्या घरात राहिला. काश्मीर पंडिताच्या, आता काश्मीर फाईल्समध्ये तुम्ही बघितलं असेल की सगळे महत्त्वाचे ग्रंथ, सगळे महत्त्वाचे ऋषी काश्मीरमध्ये काम करत होते. काश्मीरमध्ये युनिव्हर्सिटी होती. त्यामुळे झालं काय, त्या पंडितांनी तो जे शिकत होता ते या मुलाला शिकवलं. लहान मुलाला काय हो, तो शिकतोच ना, त्याची भाषा काय, पंडिताची भाषा ती त्याची भाषा झाली. पंडिताचे विचार म्हणजे आपल्या संस्कृतीचे विचार हे त्याचे विचार झाले. आणि असं तो, काहीजण म्हणतात 24 वर्ष राहिला, काहीजण म्हणतात 8 वर्ष राहिला, पण बरीच वर्ष राहिला, हे लक्षात ठेवा. आणि हे विचार घेऊन तो परत आपल्या गावाला गेला. येरुसलेम म्हणतात तो भाग. म्हणजे सध्या चालू आहे ना, इस्रायल आणि हमास ते युद्ध चालू आहे ना, तिथे येरुसलेम नावाचं गाव आहे, त्याला जेरुसलेमसुद्धा म्हणतात. आपण ज्याला येशू म्हणतो त्याला ते जेजू म्हणतात, हे लक्षात ठेवा. आपण यमुना म्हणतो, जमुनासुद्धा म्हणतात ना लोक. यादवांना जाधव म्हणतात ना, म्हणजे आपल्याकडेही तेच आहे, खूप साम्य आहे. गंमत लक्षात घ्या. हे सगळं झाल्यानंतर आता आला तो परत शिकवायला लागला. ते जास्तच तो विरुद्ध शिकवायला लागला. त्यांची म्हणजे काय, येरुसलेम हे मुसलमानांचं, यहुदी म्हणजे ज्यू लोकांचं आणि ख्रिश्चनांचं, 3 धर्मांचं एक पवित्र स्थान आहे. त्याच्यावरून मोठं हे युद्ध वगैरे सुरू होतात, जेरुसलेम. मग तिथे सगळं झालं. मग तिथे त्यांनी त्याचे प्रसिद्ध 10 कमांडमेंट्स म्हणजे 10 धर्माज्ञा कुणी केल्या? येशूनी सांगितल्या. तिथे एक हिल आहे, टेकडी. त्या टेकडीवर उभा राहिला. टेकडीच्या ह्याच्यावर त्याचे जे फॉलोअर्स होते, अनुयायी, ते राहिले आणि त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी ज्या 10 धर्माज्ञा सांगितल्या त्या बुद्धांनी सांगितलेल्या आहेत,
शंकराचार्यांनी सांगितलेले आहेत आणि मुख्य म्हणजे कृष्णाने सांगितलेले आहेत. शंकराचार्यांचा सरकारच्या प्रमाणे निराळा साल आहे. किती वर्ष 8व्या शतकातले आहेत आणि आता 1200-1300 वर्षापूर्वी आहे. पण शंकराचार्यांच्या मठात जी कागदपत्र आहेत त्यावरून ते 2500 वर्षापूर्वी आहेत. येशू ख्रिस्त 2500 वर्षापूर्वी काय 2024 आणि 5 म्हणजे 2030 सालापूर्वी त्याचा जन्म झालेला आहे. बघा गंमत, ते तो सांगायला लागला आणि मग त्याचा जास्त हाल झाला आणि हा प्रकार झाला. तो त्याच्यानंतर परत तो लपून राहिला कारण लोकांना तो मेला. आता त्यांचे जे फॉलोअर्स होते त्यांना तो रेझरेक्ट झाला म्हणजे जिवंत झाला. हा चमत्कार आहे. जन्मला त्यावेळेला तो तारा उगवला आणि हा जिवंत झाला. त्यामुळे त्या धर्माला मग सत्ता मिळाली, पैसा मिळाला, जगभर तो धर्म झाला. एवढं मला बाकीचं काही सांगायचं नाही आहे. पण त्याचं मरण जे आहे ना ते मरण ऐतिहासिक मरण आहे, खूप यातनामय मरण आहे. आता त्याच्यात तो मेला का, आपण मेला म्हणूया. शनिवारी म्हणजे उद्या, ज्याला होली सॅटर्डे म्हणतात, पवित्र शनिवार, त्या पवित्र शनिवारी हालचाल सुरू केली आणि ईस्टर संडे त्या दिवशी तो पूर्णपणे रेझरेक्टेड म्हणजे तो कुठे गेला म्हणजे परत तो लपून राहिला असेल हेही लक्षात ठेवा. याच्यापेक्षा आणखीन गंमत, तो गेला रविवार होता, त्याला पाम संडे म्हणतात आणि आपल्याकडे त्याला रामालो आयतार म्हणतात. ख्रिश्चनसुद्धा रामालो आयतार, पाम संडे. शेवटची एक गमतीदार गोष्ट सांगतो कारण आपल्याला माहिती नसतात या गोष्टी. आपल्याला ते म्हणतात तुमच्या सगळ्या सणांच्या तिथी किंवा तारखा या बदलत्या असतात. गणपती कधी ऑगस्टमध्ये येतो, कधी सप्टेंबरमध्ये येतो. दिवाळी कधी ऑक्टोबरमध्ये, कधी नोव्हेंबरमध्ये येते. यावर्षी आता अधिक महिना आला होता ना, मग सगळे सण पुढे गेले. गुड फ्रायडे पुढे आलं की हो. गुड फ्रायडेची तारीख का नाही ठरलेली? ख्रिसमसची तारीख ठरलेली आहे 24 डिसेंबर रात्री 12 वाजता, म्हणून 25 डिसेंबर. गुड फ्रायडेची तारीख दरवेळेला बदलत असते. असं का? कारण होळीनंतरचा जो शुक्रवार येतो त्याला गुड फ्रायडे म्हणतात. तो गुड फ्रायडे असतो. होळी झाली ना परवा, त्यानंतर हा शुक्रवार आला ना, दरवर्षी तुम्ही कुठलंही कॅलेंडर काढून बघा, होळीशी रिलेटेड आहे. होळी कशाशी रिलेटेड आहे? आपण म्हणतो चांद्र पंचांग आहे, ते ल्युनर कॅलेंडर. आणि त्यांचं जे जानेवारी फेब्रुवारी आहे ते कसलं पंचांग आहे? सोलर कॅलेंडर. मग इथे कुठे ना कुठेतरी त्याचा ईस्ट म्हणजे तो पाश्चिमात्य देशात धर्म फोफावला वगैरे, त्याची मुळं आहेत ना ती कुठेतरी भारतीय किंवा कुठेतरी ईस्टर्न कंट्रीज म्हणजे पौर्वात्य देश, पूर्वेकडचे देश त्याच्यात आहे. हे जाऊ द्या, हे मुद्दामून मी तुम्हाला सांगितलं. एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं होतं की बायबल आणि गीता यांच्यातली 100 समान स्थळं. चांगलं की, पण नंतर कितीही त्यांनी भारतीय इतिहास पुढे आणायचा प्रयत्न केला तरी तो येशूच्या म्हणजे कृष्ण काही येशूच्या नंतर नाही हे त्यांना दाखवता येणार. म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं, बायबलची कॉपी गीतेत आहे, पण गीता खूप पूर्वीचा ग्रंथ आहे, म्हणजे गीतेची कॉपी बायबलमध्ये आहे. कळल्यानंतर ते पुस्तक काढून घेतलं, विड्रॉ केलं. म्हणजे धर्म सगळे सारखे आहेत, धर्मसंस्थापक सगळे महान आहेत, हे लक्षात घ्या. हे त्यांचे जे अनुयायी आहेत ना त्यांच्यामुळे सगळं संकट आलेलं आहे. का अनुयायी त्यांचे संकट आहेत? कारण ते येशूशिवाय कोणाला मानत नाही. प्रोटेस्टंट नावाचा त्यांचा एक पंथ आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी हे प्रोटेस्टंट आहेत आणि पोर्तुगाल, स्पेन वगैरे हे आहेत ना हे कडवे कॅथलिक्स आहेत. आपल्याकडे पोर्तुगीज होते म्हणून आपण कॅथलिक झालो. कॅथलिक लोक कडवे, बाकी सगळा इतिहास सांगत नाही. पण एवढंच लक्षात ठेवा की त्यांच्यातही आहेत, पण एकच प्रेषित, वन प्रॉफिट येशू, एकच ग्रंथ बायबल, एकाच पद्धतीची पूजा, म्हणजे अगदी नमस्कार जे म्हणला ते तो तसा, एकाच ठिकाणी पूजा, त्या ठिकाणाचं स्ट्रक्चरही सारखं. काय? चर्च. एकच वार ज्या दिवशी सगळ्यांनी उपासना करायची तो रविवार. हे एकच आहे ना, त्यांच्यामुळे त्यांना स्वतःला आणि जगाला धोका आहे. हे 600 वर्षापूर्वी सांगून ठेवले त्या एका माणसाने. ते माणूस महत्त्वाचा नाही की ह्या लोकांना धोका या लोकांपासून, आणि असे विशेषतः ज्यांच्या ध्वजावर चांद तारा आहे
त्यांच्यापासून स्वतःला त्यांना आणि जगाला प्रचंड धोका आहे. चांद तारा म्हणजे मी सांगायला पाहिजे, विचार करा, हे एकच ग्रंथ, एकच पंथ, एकच मंत्र, एकच प्रेषित सांगायला पाहिजे. फक्त एकच धर्म पृथ्वीच्या पाठीवर असा आहे, हिंदू धर्म. त्याच्यात अनेक संत, अनेक संस्थापक, अनेक प्रकारच्या पूजा पद्धती, हे सगळं आहे ना, हे सगळं महत्त्वाचं आहे. हे जपलं पाहिजे. हल्ली आपल्या या संस्कृतीला सनातन वगैरे आपण म्हणतो, खूप चांगले दिवस आलेले आहेत. खरंच चांगले दिवस आलेले आहेत. आणि जगातले अनेक लोक रामललाचं दर्शन घ्यायला अयोध्येला जात आहेत. तर त्या दर्शनाचे काय अर्थ आहे तो आपण जरा बघूया. लला म्हणजे लहान मुलगा, राम जन्माला अयोध्येत, त्याची कथा आपण मागे बघितली होती. ती परत विक्रमादित्य वगैरे तुम्हाला ती कथा सांगितली होती. अयोध्येत ते पाडलं त्यांच्या इतिहासकारांनी मोठा पराक्रम म्हणून लिहिलं. त्यांनी तर असं लिहिलेलं आहे की इतके लोक ते रक्षण करायला आले मंदिराचं, त्यांनाच आमच्या सैन्याने मारलं आणि त्यांच्या रक्तात आणि मांसात सिमेंट किंवा चुना, त्यावेळेस सिमेंट नव्हतं, कालवून हे मंदिर बांधलं. हे त्यांनी लिहिलेलं आहे, आपण नाही लिहिलेलं. त्यांना तो मोठा पराक्रम वाटतो. त्यांना गाजी म्हणतात. म्हणजे जास्तीत जास्त काफीर लोकांच्या, काफीर म्हणजे जे मुस्लिम नाहीत, इस्लाम मानत नाहीत, ते सगळे काफीर, त्यांच्या कवट्या राजाला हजर करेल. राजा त्याला म्हणतो तू गाजी आहेस. गाजी म्हणजे वीर. आणि सध्या जो एक प्रकार चाललेला आहे त्या धर्माचा, की मरा तुम्ही स्वतःच्या धर्मासाठी, आणि जितक्या जास्तीत जास्त परधर्माच्या लोकांना माराल तितकं तुम्हाला स्वर्गात म्हणजे जन्नत में स्थान मिलेगा और 72 हुरे. ते मुद्दामून बघा, त्या एवढ्या सुंदर स्त्रिया असतील, त्या सगळ्या कुमारिका असतील, त्यांची उंची वगैरे जे सांगितले ना, तो उंचात उंच माणूस त्यांच्या गुडघ्यापर्यंत पोचेल. पण त्या फक्त तुमच्या असतील, तुम्हाला सगळ्या प्रकारची सुखं मिळतील. हे जे सगळं सांगितलं गेलेलं आहे ना, त्याची आता टिंगल त्यांचेच लोक करायला लागलेले आहेत. आपल्या याच्यातसुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण त्याला विरोध करणारी मंडळी लगेचच निर्माण झाली. आणि आपण अजूनपर्यंत वाहता धर्म आहे, वाहता प्रवाह आहे. वाहत्या प्रवाहाची गंगेत प्रेत जरी आलं, काही वेळ जाताना लाटांमुळे ते काठावर येतं. आमच्या याच्यात कितीतरी वाईट समजुती आल्या, अजूनही आहेत, अंधश्रद्धा आल्या, अजूनही आहेत, पण त्या बाहेर टाकून धर्म वाहत राहिलेला आहे. आणि मग काळाच्या ओघात संत जन्मले, असे पुरुष जन्मले, धर्मरक्षक शिवाजी महाराजांसारखे. मग त्यामुळे हा जो धर्म आहे आपला, तो बऱ्यापैकी टिकून राहिला. सध्या आपली जी निरनिराळी मंदिरं आहेत, त्या मंदिरांचे चित्र, त्या मंदिरांच्या कथा आणि त्यांचा इतिहास सांगणारे कितीतरी कार्यक्रम आहेत. रुद्राक्ष आणि भद्राक्ष याच्यातली एका मिनिटात मिळालेली माहिती आत्ता वाचून मी इकडे आलेलो आहे. रुद्राक्ष शंकराचा, भद्राक्ष पार्वतीचा, दोन्ही एकाच झाडाचे. पण रुद्राक्ष असं गोल असतो, हा अर्धचंद्राकार असतो, त्याला एक किंवा दोन अशा भेगा असतात. आणि रुद्राक्ष पाण्यात बुडतो, हा हळूहळू बुडतो. स्त्रिया भद्राक्ष वापरतात. भद्रकाली तिच्यावरून आलेला आहे, भद्रकाली. काली आहे, पण काली कधीतरी शांत व्हायला पाहिजे ना. कालीचा जो द्वेष आपण काही सिरियल्समध्ये वगैरे बघतो ना, काली ही काळाची शक्ती आहे. आणि या काळाच्या शक्तीचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेतो तो प्रसिद्ध होतो, कालजयी. आणि बाकीचे काय होतात, काळाच्या वाईट पद्धतीने काळ घालवतात ना. कोजागिरी बघा ना, कोजागिरी काहीजण ध्यान करत, काहीजण नाम घेत, काहीजण सत्संग करत, काहीजण चांगलं श्रवण करत, तो बरेच जण व्हिडिओ पाहत, हे पाहत, काहीतरी पीत, हे सगळं करतात. मग काय करणार आहे ती सगळीकडे अमृताचा वर्षाव करते. जे खऱ्या अर्थाने जागे आहेत म्हणजे अवेक जागे आहेत. जागरण करणारे नाही, जागृत आहेत. जागृत म्हणजे तुम्हाला कळतं, अलर्ट. आणि जागरण करणारे म्हणजे झोपलेले नाहीत, ते पत्ते खेळत आहेत, काय जुगार खेळत आहेत, सगळे करत आहेत. त्यांना ते आरोग्य मिळणार नाही. काळ तोच आहे, काळाचा उपयोग तुम्ही कसा करणार आहात हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून बारीकपणे जर विचार करायचा झाला तर सध्याचा जो काळ आहे तो काळ येईल का आपल्या याच्यात कल्पना नव्हती. म्हणजे आम्हालाही कल्पना नव्हती. असे नेतृत्व बदलेल का? नेतृत्व बदलेल. इतिहासाकडे बघण्याची दृष्टी आपली बदलेल का? दृष्टी आपली बदलेल.
मागच्या 2-3 वेळेला मी तुम्हाला निरनिराळी उदाहरणं सांगितली होती, त्या ग्रंथांची काही नावं सांगितली होती, बदलणारा इतिहास सांगितला होता, एका प्रोजेक्टबद्दल सांगितलं होतं. आणि महाराष्ट्रात एक कुलकर्णी नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी आपली टीम जमवली आणि भीष्म प्रकल्प सुरू केला. भीष्म यांचं हे काय मोठ्या प्रमाणावर आणि कल्याणकारी भीम, आपण म्हणतो ना भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, मारुती हा भीमरूपी आहे, कल्याण करणार आहे, रामाचा दूत आहे तो, हा एक भाग लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भीष्म कसा आहे, भीष्मसुद्धा दीर्घायुषी आहे, दीर्घकाळ चालणारा प्रकल्प आहे. भीष्म म्हणजे निग्रह, भीष्म म्हणजे पराक्रम आणि भीष्म म्हणजे प्रतिज्ञा. त्यांचे 2-3 खंड आलेले आहेत, इंग्रजीत आलेले आहेत, हिंदीत आलेले आहेत, आणि कदा मराठीत तर नक्कीच आलेले असते. आपला इतिहास आपल्या दृष्टीनं रीरायटिंग ऑफ इंडियन हिस्ट्री, आता म्हणून भारतीय इतिहास हा भारतीयांच्या दृष्टिकोनातून. आणि तुम्ही रोज जर बघितलं यूट्यूबवर जे शॉर्ट्स येतात, शॉर्ट्स एकेका मिनटाचे, पुढे जात जायचं आपल्याला नाही केलं, इतके सुंदर शॉर्ट्स येतात एखाद्या वेळेला की आपल्याला एवढी चांगली माहिती मिळते, आपल्या इतिहासाबद्दल माहिती मिळते. बऱ्याच वेळा सांगणारे लोक परदेशी असतात आणि ते म्हणतात की अभ्यास करून आम्ही सांगतो आहे. ते म्हणाले फर्स्ट केमिस्ट इन द वर्ल्ड, फर्स्ट फिजिसिस्ट इन द वर्ल्ड, म्हणजे फिजिक्समधला पहिला शास्त्रज्ञ, केमिस्ट्रीतला पहिला शास्त्रज्ञ, बायोलॉजीतला पहिला शास्त्रज्ञ, खगोल त्यातला पहिला, हे सगळे भारतीय आहेत. आणि आता आम्ही ती नावं बदलायला सुरुवात केलेली आहे. म्हणून मँचेस्टर युनिव्हर्सिटीने एक पेपर पब्लिश केलेला आहे. तुम्ही 14व्या शतकातला सांगता, त्याच्या आधी इसवी सनापूर्वी काही 100 वर्ष हा शोध लावलेला आहे. आणि झिरो वगैरेवर फार सुंदर आहे. झिरो आपण निर्माण केला पण भारतातून हाकलून दिला, कारण लोकांना वाटत होतं की झिरोमुळे हे सावकार वगैरे आहेत ना ते लोकांना फसवतील. शून्याला काय किंमत आहे रे, एक वर आणखीन शून्य दिलं बिघडलं काय, शून्य काय किंमत आहे का, आणखीन एक शून्य दिलं बिघडलं काय. म्हणजे 100 रुपये देऊन 10,000 रुपयाचा कागद करायला लागले, शून्य आपण घालवलं, अरबानी ते उचललं. म्हणजे अरबस्थानात शून्याचा शोध लागला, हा इतिहास आहे. आपल्याकडे कुठल्या ग्रंथात शून्याचा उल्लेख आहे, तो ग्रंथ किती जुना आहे, त्या ग्रंथाचं नाव, त्याचा अध्याय, त्यातला श्लोक, त्याचा कर्ता, ही सगळी माहिती सगळे एका मिनिटात सांगतात. त्यांनी त्याला सायफर किंवा सिफर नाव ठेवलं. सिफर म्हणजे झिरो. त्याच्यानंतर जे 0 आणि 1 वगैरे असे लावून त्यांनी आणखीन एकाचं नाव सांगितलं, पिंगल नावाचा ऋषी. त्यांनी एक पद्धत शोधून काढली ज्याला आता बायनरी मेथड म्हणतात. तर सगळी डिजिटल टेक्नॉलॉजी याच्यावर उभी आहे. त्या पिंगल केव्हाचा आहे हो. आणि तुम्ही आत्ता काय डिजिटल कम्प्युटर वगैरे म्हणता, कम्प्युटरचं यंत्र त्यांनी बनवलं, पण त्याचं जे तंत्र आहे किंवा त्याचा जो मंत्र आहे ना, तो भारतात बनलेला आहे. हे मी सांगतोय, तुम्ही अभ्यास करा या दृष्टीने. आणि हल्ली गुगलवर वगैरे सगळी माहिती मिळते. आता मी तुम्हाला येशूबद्दलची बघितली, येता मी कन्फर्म केली माझी माहिती, कारण मला माहिती होतं तो 32 वर्ष जगला, त्यातली बरीच वर्ष तो काश्मीरमध्ये होता, ही जनरल माहिती होती. पण आपण कन्फर्म का नको करायला, ते आता मडगावच्या ह्याच्या भागात मी तो कन्फर्म केला. इतकं सोपं आहे आपल्याला. म्हणून आपल्या खिशात गणपती आहे पण सरस्वती म्हणून तो जीवनात उतरत नाही. ज्ञान सगळं आहे किंवा. आता मुलं विचारतात, तुम्ही विचार करा, मी विचार करण्यासाठीच प्रश्न आहे. आपलं नेहमीसारखं हे प्रवचन नाही आहे, हे विचार प्रवर्तन, थॉट प्रोवोकिंग म्हणतात, तसं आहे. आम्ही जर सगळं कॉम्प्युटरवरच होतो, अक्षर चांगलं कशाला असलं पाहिजे, ओके नाही. सगळे शब्द जर डिक्शनरीत आहेत तर स्पेलिंग कशाला पाठ केलं पाहिजे, बरोबर आहे ना. सगळी उत्तर जर टेक्स्टबुकमध्ये आहेत तर पेपर कशाला सोडवला पाहिजे. बघा ना, झालं काय, मुलांना प्रश्न विचारला की 4 विषय ठेवायचे. तुम्हाला मी गोष्ट सांगतो की गोष्टीला जोडलेला हा प्रश्न आहे. गाढव आणि चिमणीची गोष्ट मी तुम्हाला मागे सांगितली होती. या संदर्भात पुन्हा ऐका की एक गाढव कुंभाराचं जायचं नदीवर आणि बाजारात तर मोठी गाडग्याची हे घेऊन जायचं. कुंभाराचं लाडकं होतं आणि लाडकं असल्यामुळे कुंभार त्याला सोडायचा, काम नसेल त्यावेळेला. एक दिवस सुट्टी होती, मग काहीतरी बाजारच भरणार नव्हता. कुंभाराने गाढवाला सोडलं. गाढवाला ते कळत होता शहाणं गाढव आहे हे लक्षात ठेवा. ते नदीच्या काठी आलं, डोळे बंद करून तटस्थ स्तब्ध उभं होतं, स्तब्ध, हालचाल न करता. चिमणीला आश्चर्य वाटतं, त्या जिवंतपणे मेल्यासारखा कसा उभा आहे इकडे. चिवत्याने विचारलं की गाढव दादा तुम्ही काय करताय.
बरं आहे ना सगळं? कारण असे एरवी इतकं स्तब्ध उभं राहिले. ते म्हणाले मी ध्यान करतो आहे. गाढव म्हणाले मी ध्यान करतो आहे, मी तप करतो आहे. कशासाठी? देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. अशा केल्याने देव प्रसन्न होतो का? तर होतो. प्रसन्न केल्यानंतर काय मागायचं? आधी प्रकट होऊ दे ना, मग मी मागेन. मी जर तुमच्यासारखे डोळे मिटवून बसले, देव माझ्यासमोर प्रकट होईल का? हो ना. मग काय मागायचं ते तू ठरव ना, तुला काय पाहिजे ते गाढवाच्या पाठीवर बसते. दोघांचं ध्यान चाललेलं आहे. देव एक प्रकट होतो. काय पाहिजे? तुम्ही खूप चांगली भक्ती करताय. तर गाढव म्हणाले की पहिल्यांदा चिमणीला मागू दे ना, चिवताईला. चिवताईने जे मागितलं ते आपण मागतो. चिवताईने जो मूर्खपणा केला तो आपण करतो. चिवताईने सांगितलं देवा तुला माहीतच आहे नाही, तरी ती सांगते तू सर्वज्ञ आहेस, माहीत आहे ना मला 2 मुली आहेत. हां, तू सर्वज्ञ आहेस रे, तुला माहीत आहे ना त्यांचे लग्न झाले. तू सर्वज्ञ आहेस रे. त्या सर्वज्ञला काय अर्थ आहे? तू सर्वज्ञ आहेस, माझी परिस्थिती तुला माहीत आहे, तुला योग्य वाटेल ते कर. ही चांगली प्रार्थना आहे. आपण घाबरतो. तो जर चुकला, एकच 1.5 मुलगी आहे असं त्याला वाटलं तर अर्ध्या मुलीचं काय करू? भयंकर आपण माणूस आहोत. फार बुद्धी विचित्र पद्धतीने वापरतो. ती काय सांगते? तुला सगळं माहीत आहे रे. हां, माझ्या पोटात आता अंडी मी घालणार आहे, माहीत आहे ना? देव म्हणतो माहीत आहे. माझं झाड आहे, झाडावर माझं घरटं आहे, पावसाचं केव्हाही पाऊस कोसळेल. अशा वेळेला माझं घरटं जर भिजलं तर घातलेली अंडी उबवणार कशी? देव म्हणला बरोबर आहे तू म्हणतेस ते. मग मला हलका, लाईट आणि जरा गरम असलेला वॉर्म असा एखादा पदार्थ दे. हलका कशाला? मला चोचीतून उचलून नको न्यायला. आणि वॉर्म कशाला? तो मी आतून लावेन. घरटं जरी भिजलं तरी आत मला काहीतरी ऊब मिळेल. आणि ती ऊब आहे ती मला उबवण्याला, अंडी उबवून त्यातून पिल्लं बाहेर काढायला उपयोगी पडेल. बरोबर आहे? तसा असतो. आणि म्हणून देवाने त्याला कापूस दिला, कापसाचा एवढा बोळा दिला. तिला एवढा आनंद झाला कारण तिने सहज उचलला ना. हां, तिचं घरटं खूप दूर आहे, मग त्याला जायचं आहे, पण कापूस तिने उचलला. कापूस वॉर्म आहे, तो घरट्याला आतून लावला तर माझी पिल्लं सुरक्षित म्हणजे जन्माला येतील. अंड्यातून पिल्लं व्यवस्थित बाहेर येतील. उडताना तिच्या मनात विचारायला गाढव काय मागते बघूया. गाढवाने गाढवासारखं मागितलं. देवा तुला माहीत आहे मी कुंभाराचं गाढव आहे. बरोबर, मी काम करतो कुंभाराचं, माझं कुंभाराचं माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा तो माझ्यावर जर 100 मडके नेत असेल तर 1000 मडके नेता येतील एवढी माझी पाठ भक्कम कर. बघा, आता मी इंग्लिशमध्ये 2 शब्द सांगितल्यावर तुम्हाला सुंदर ती कथा कळणार आहे. माझी पाठ भक्कम कर. मग त्याच्यावरून एका हिमालय जरी न्यावा लागला तरी माझी तयार असेल, मला त्रास होणार नाही. पाठ भक्कम कर. सो द डॉंकी प्रेड फॉर द स्ट्रॉंगर बॅक अँड द स्पॅरो प्रेड फॉर अ लाईटर बर्डन. बघा, तो आता त्याची पाठ देव हात फिरवतो म्हणतो इट इज स्ट्रॉंगर दॅन स्टील. लोखंडा किंवा पोलादापेक्षा प्रचंड आहे. गाढव म्हणाला आता मी चांगली सेवा करणार आहे. इतक्यात पाऊस पडायला लागतो आणि तो कापूस ओला होतो. तिला तो चोचीत धरून उडता येत नाही, सोडते आणि कसं बसं आपल्या घरट्यापर्यंत जाते. देवाने दिलेलं वरदान तिला मातीत टाकावं लागलं कारण ते वरदानच चुकीचं होतं. लाईटर बर्डन कधी देवाकडे मानू का? स्ट्रॉंगर बॅक मागा. नाव कमिंग टू, मुलांना विचारलं की देव प्रसन्न झाल्यावर काय मागाल. काही मुलं म्हणाली की कशाला ते 7 आणि 8 विषय शिकायचे. 3 विषय कुठले? PT, ड्रॉइंग आणि म्युझिक. असं 3 विषय. मॅथ्स सायन्स वगैरे नको. आणि देवाने तथास्तु म्हटलं. आनंदाने उड्या, मजा आहे की. मेडिकलला काय जाऊ शकणार या कोण घेणार आहे? म्युझिकवाल्यांना मेडिकलला. इंजिनिअरिंगला तुम्ही काही हे घेतलं, तुम्हाला पुढे शिकणार काय तुम्ही विथ दीज 3 सब्जेक्ट्स. गाढवानी काय मागितलं? सध्या 6 सब्जेक्ट्स आहेत, 60 सब्जेक्ट शिकायला माझी तयारी आहे. मला बुद्धी दे, मला शक्ती दे, मला चिकाटी दे. हे मागा ना. देवानी जर मागितलं तर संकटच नकोत, रोग नकोत, कोणताही रोग झाला तरी आनंदात राहण्याची मला शक्ती दे, हे मागूया. स्ट्रॉंगर बॅक, नॉट लाईटर बर्डन. बरोबर आहे? दुसरं गाढव,
गाढवांच्या 3-4 गोष्टी बघूया गुड फ्रायडेच्या निमित्तानं. हे गाढव प्रेमजी अझीज विप्रोचा, जगभर तो ही गोष्ट सांगायचा. गोष्टीतला मेसेज खूप चांगला आहे. गाढव आहे व्यापाराचं, असंच त्याला उपयोगी पडतं. म्हातारं झाल्यानंतर त्या गाढवाचा काही उपयोग नाही आहे. माणूस तुम्हाला माहिती आहे उपयोग नाही तर तो वडिलांना घरी ठेवत नाही, तर गाढवाला काय ठेवणार आहे? तो काही गाढव आहे? माणूस खूप छान आहे. त्यामुळे काय ठीक आहे, तो गाढवाला दूर नेऊन सोडतो. गाढव काय विचार करतं की आपल्याला इथे ठेवलं आहे आणि आपला मालक गेला आहे, त्याला शोधायला त्रास कशाला, परत त्याच्या घरासमोर येतं गाढव. त्यांना जनावरं आपल्या वास घेत शोधत येतात. त्यांनी दुसरीकडे सोडलं, परत ते गाढव तिथे. आता व्हायला काय लागलं, त्याला काही खायला घालेनं, मरू दे एकदाचं. माणूस टिपिकल, त्याला मरू दे एकदाचं. आणि म्हणून त्याला वेदना, रात्री अपरात्री ते जोरात ओरडायचं. आधी गाढवाचं ओरडणं म्हणजे आहा काय सुंदर, त्याच्यात ते वेदनेने ओरडायचं. आजूबाजूचे लोक म्हणाले अरे त्याला दूर नेऊन सोडू नये, सोडलं तरी परत आलं, त्याला ठार मार. तो म्हणतो तेवढं मात्र मी करू शकत नाही, कारण आयुष्यभर त्यांनी माझी सेवा केलेली आहे. आता त्यांनी मरावं म्हणून मी त्याला देत नाही आहे काही खायला, लक्षात ठेवा, तुम्ही मारा. ते म्हणाले आम्ही कशाला पाप घेऊ. अशा वेळेला पाऊस जवळ आलेला आहे, शेताच्या जवळ काहीतरी लावण्यासाठी खड्डे खणलेले आहेत. खड्डे, खूप खड्डा एक खोल, त्याच्यात जर पाणी भरलं आणि मुलं खेळता खेळता आली, पाण्यात बुडून मेली, आपण वाचतोच ना दरवर्षी. काय करूया, विचार करूया. इतक्यात रात्री ते बिचारं गाढव खुरडत जात असताना त्या खड्ड्यात पडलं. खड्ड्यात पडल्यानंतर त्याला वर, आधी शक्ती चालण्याची नाही तर वर काय येणार आहे, ओरडायला लागलं जोरात. शेजाऱ्यांनी उठवलं ह्याला, बघ ना ते काही वेड्यासारखं ओरडते वगैरे. एकाने बुद्धवंत म्हणतो त्याने आपली बुद्धी चालवली. काय बुद्धी चालवली की आपण श्रमदान करूया आणि हा खड्डा, गाढव काही वरती येणार नाही, हा खड्डा बुजवूया. कशासाठी, आपलं मूल पाण्यात पडू नये म्हणून. आपण गाढवाला कुठे मारतोय, गाढवं आपल्या मौतीनं मेलं. टाकत जाऊया ना माती, खड्डा भरल्यानंतर गाढव काही वर येणार नाही, गाढव जिवंतपणे पुरलं जाईल, काही हरकत नाही, मरतुकडच झालेलं आहे ते. लोकांना एवढा विचार पटला, कोण फावडं आणतंय, कोण पाटली आणतंय, असं करत करत ते गाढवावर ज्यावेळेला माती पडायला लागली त्यावेळेला त्यांनी विचार केला, या गोष्टीतलं गाढव शहाणं आहे. असे मला 8-10 गाढवांच्या गोष्टी म्हणते, पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण त्याला मेसेज खूप चांगला आहे. त्यांनी विचार केला की अरे हे असे टाकतच राहणार, म्हणजे मी गाडलो जाणार खाली. मग त्यांनी काय केलं, माती अशी टाकली त्याच्यावर की त्याने ती अशी हे शेक ऑफ केली आणि खाली मातीचा थर वाढत गेला, स्टेप अप झाला. शेक ऑफ स्टेप अप, शेक ऑफ स्टेप, शेक. खड्डा भरत आला घेऊन, खड्डा भरत आला, गाढव वरती आला ना, माती टाकली की शेक ऑफ. तुम्हाला कधी कंटाळाला, आळस आला, नाम करायचा, शेक ऑफ अँड स्टेप अप. हे जमत नाही आपल्याला, म्हणून शेक ऑफ स्टेप अप. आणि शेवटी त्याला कळलं की आता इथून आपण उडी मारू शकतो. प्रेमजीची गोष्ट संपते, त्याच्यानंतर माझं एक वाक्य आणि ते उठतं. आणि आता माणसाची नको संगत, आपल्याला फार कृतज्ञ माणूस आहे, अनग्रेटफुल, ते निघून जातं. जाता जाता आपल्या मालकाला सणसणीत लाथ, जेवढी शक्ती अंगात उरलेली आहे मारतं. तो खड्ड्यात माणूस मालक पडत असेल, जो काही खड्डा थोडासा उरलेला आहे. फार विचित्र आहे बघा. पण शेक ऑफ अँड स्टेप अप फार सुंदर हा मेसेज आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला कंटाळा येतो, उदासवाणं वाटतं, हल्ली खूप वाटायला लागलं लोकांना. तर शेक ऑफ करण्यासाठी आम्ही म्हणतो मन लागत नाही, अरे वैखरीनी श्रीराम जयराम जय जयराम म्हण. म्हणजे जो कंटाळा आलेला आहे, जो आळस आलेला आहे, मन तिकडे होतं, ते थोडंसं तुम्हाला नियंत्रणात आणता येईल. हा जो एक भाग आहे, मीच माझा मार्ग काढला पाहिजे, त्यासाठी ग्रंथ आहेत, त्यासाठी आपले गुरु वगैरे आहेत, पण मार्ग मीच काढला पाहिजे ना. गुरु कसा आपल्याला चालवेल. आपण मागे जशी 2 कविता मी दोन्ही भिंतीवर बघतो, अनेक भिंतीवर, घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. हे भिंतीवरची कविता आहे, ती जमिनीवर नको का यायला, ती कविता भिंतीवर. इथे असा नको तर नुसती नाती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. नात्यांचा काय उपयोग आहे. ही कविता जमिनीवर जगायला पाहिजे, भिंतीवर लावायला नको. पण आपण ते भिंतीवर लावतो, लोकांना बरी कुठे मिळाली कविता. आणि पूर्वी काय कॉपी काढावी, आता टॅकॅकॅन फोटो काढला
फोटो काढला की माझ्या आणि मी 100 जणांना पाठवूनसुद्धा टाकली, वाचलीसुद्धा नाही सगळी, वाचलीसुद्धा नाही सगळी, काय पाठवून दिले. सध्याची कल्चरच तशी झालेली आहे, वाचण्याची गरजच नाही आहे. दुसरी कविता, भिंतीवर. आयुष्याच्या समुद्राला सागराच्या काठावरून एक माणूस जात असतो. 60-70 वर्ष झालेले आहेत. मागे वळून पाहावं ना आपल्या जीवनात कसे कसे प्रसंग घडले. मागे वळून पाहताना त्याच्या लक्षात येतं की 2 छोटी पावलं आहेत, 2 मोठी पावलं आहेत. किंवा मोठी पावलं वडिलांची असतील किंवा देवाची असतील. लहान जिथे जिथे माझी 2 पावलं, 2 पावलं देवाची, 2 पावलं. आणि शेवटी अरे इथे फक्त माझीच पावलं आहेत, 2च पावलं आहेत, बाकीची पावलं कुठे गेली. असं त्यावेळेला काय होतं, हा माझी SSCची परीक्षा होती, ज्या वेळेला मला देवाच्या सहाय्याची गरज होती, त्यावेळेला माझी 2 पावलं आहेत, देव गायब. नंतर परत 4-4 पावलं. नंतर माझी मोठी सर्जरी होती, ऑपरेशन, त्यावेळेला 2 पावलं, देवाची 2 पावलं गायब. नंतर मोठी. अशा ज्या वेळेला संकटाचा प्रसंग आला त्या वेळेला फक्त माझी पावलं आहेत, देवाची पावलं. आकाशासाठी बोलून तो एवढा जोरात ओरडतो की गॉड व्हाय डिड यू डेझर्ट मी व्हेन आय नीडेड यू मोस्ट. ज्यावेळेला तुझी जास्तीत जास्त गरज होती त्यावेळेला तू माझा त्याग का केलास. माझीच पावलं आहेत, तू कुठे गेलास काय. त्यावेळेला वरून आवाज येतो की माय चाइल्ड, ती जी 2 पावलं आहेत ती माझी आहेत, बिकॉज आय वॉज कॅरिंग यू ऑन माय शोल्डर. तुला मी माझ्या आता परीक्षा झालं पाहिजे, आई मी जात नाही, मी नापास होतो, मी लिहून देतो, मी नापास होणार आहे. त्यावेळेला मी तुला खांद्यावर घेतलं. हा म्हणजे ज्यांनी कुणी तुला नेलं असेल ते. आय वॉज कॅरिंग यू ऑन माय शोल्डर्स इन युअर क्रायसिस. आता हा जो भाग आहे, ही कविता तिथे लिहायची आहे का. ही कविता जीवनात उतरली पाहिजे. सगळे संदेश महाराज वगैरेंचे सगळ्यांचे जे उपदेश आहेत ते जीवनात उतरण्यासाठी आहेत. रामललाची मूर्ती. आता मी मूर्तींच्या काही गोष्टी सांगतो, गडवांपेक्षा मूर्ती बरी. तर तो जो राजगुरू आहे त्याच्या 2-3 मुलाखती मी बघितल्या. पहिल्या मुलाखतीत म्हणतो मी तयार केलेली मूर्ती ही नाही. मी म्हटला 5 दिवसानंतर ज्यावेळेला ती बघायला गेलो त्यावेळेला ती किती जिवंत वाटत होती. त्यावेळेला त्याचे डोळे म्हणजे एवढे तेजस्वी वाटत होते आणि एवढे पाणीदार वाटत होते की अश्रू खाली येतो की काय. नंतर काल त्याची मुलाखत ऐकली, त्याच्यात तो म्हणतो की मी ज्या वेळेला ती तयार केली आणि डोळे जिवंत वाटावेत म्हणून आम्ही त्याच्यात मंत्र म्हणत बीजाक्षर, म्हणजे समजा रा आहे, रावर अर्धचन राम असं काहीतरी आम्ही लिहितो. लिहिण्याची दगडावर तुम्ही काय लिहिणार आहात पण तसं लिहावं लागतं. ते लिहित असताना माझ्या लक्षात आलं की त्याच्या डोळ्यात जखम झाली माझ्या लिहिण्यामुळे. मी काहीतरी हे घेणारच ना, मोराचं पीस घेईन की ज्याच्या टोकानं मी लिहीन, काही घेईन. ते लिहित असताना द आईज वर हर्ट, त्याचा शब्द आहे हर्ट. मग मी पुस्तकात वाचलं, पुस्तकात लिहिलेलं आहे असं होण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला बीजाक्षर मंत्र तुम्ही त्या मूर्तीच्या डोळ्यात लिहाल, लक्षात ठेवा, त्यावेळेला जखम होण्याची शक्यता आहे. मग तूप आणि दूध, मध आणि तूप यांचं मिश्रण करा आणि ते डोळ्यात. त्याप्रमाणे मी केल्यानंतर आज रामाचे डोळे मलासुद्धा राम एवढा आनंद त्याला झाला आहे, ते आनंदाश्रू खाली येत आहेत की काय असं मला वाटतं. हे रामाची मूर्ती मी तयार केलेली नाही आहे. मूर्ती म्हणजे फक्त दगडाची असते का हो. तुम्ही जर गायत्रीची मूर्ती गोव्यात एकच आहे ती म्हणजे आमच्या मंदिरात, परवरीच्या मंदिरात 5 मुखी गायत्री मंत्र आहे. तिच्या 5ही तोंडांचे रंग निराळे आहेत, तिच्या 5ही तोंडावरचं हास्य निराळं आहे, 5ही तोंड हसत आहेत. संगमरवरात हास्य निर्माण करणं म्हणजे अक्षरशः ज्याला आपण म्हणतो ना की जे निर्गुण आहे, निर्जीव आहे, त्यातून सगुण सजीव निर्माण करणं. हास्य म्हणजे जिवंत आहे, हास्य ही शक्ती आहे. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की मूर्ती बनवतात त्यावेळेला ती दगडाची असेल, मातीची असेल, धातूची असेल, काचेची असेल. ज्यावेळेला त्याची भक्ती केली जाते, भावपूर्ण भक्ती केली जाते, त्यावेळेला ती मूर्तीसुद्धा प्रतिसाद देते आणि त्याप्रमाणे मूर्तीतसुद्धा बदल होतो. आपण एकदम बघत नाही, पण काही वर्षांनी जर एखादी मूर्ती बघितली, मी तुम्हाला वांतेचं उदाहरण सांगतो ना की वांतेच्या बाबतीत एक चमत्कार घडलेला आहे की 2 निरनिराळ्या व्यक्ती आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं, स्वामी समर्थांनी स्वप्नात येऊन सांगितलं की गोंदवलेकर महाराज. आता तिथे एवढी मोठा जो गोंदवलेकर महाराजांचा फोटो आहे तो वामन लेले म्हणून त्यांनी काढलेला आहे पुण्याचे.
ते म्हणाले आत्तापर्यंत मी काही शे काढले असतील कदाचित स्वामी समर्थांचे. स्वामी समर्थ म्हणतात आता गोंदवलेकर महाराजांचा फोटो काढ. मी गोंदवलेकरांचं चित्र काढलं आणि तेवढं मोठं होत गेलं. आता याचं करायचं काय? गोंदवल्यांनी सांगितलं आमच्याकडे एवढे फोटो आहेत की आम्हाला आता फोटो नको. मग कुठल्या केंद्रावर वगैरे प्रत्येक केंद्र म्हणून केवढा मोठा फोटो आहे, कल्पना करा. मी मंडपातला सांगत नाही, शेजारच्या खोलीत ज्याला पारायण कक्ष आपण म्हणतो तिथे केवढा मोठा फोटो आहे. त्यावेळेला त्यांनी सहज फोन केला गोव्यातल्या एका माणसाला आणि तो म्हणाला एवढा मोठा फोटो आहे वगैरे. मी फ्रेम सकट द्यायला, त्या फ्रेमची मला वाटतं किंमत कित्येक हजार रुपये असेल, मी फ्रेम सकट तो द्यायला तयार आहे. ते म्हणाले आमचं केंद्र आहे वानते. तो माणूस वानतेचा केंद्राशी जोडलेला, त्यांनी स्वतःच्या खर्चाने आणून ते तिथे ठेवलं. मला सुद्धा महाराजांची मुद्रा तेवढी बरी वाटत नव्हती. काही वर्षानंतर, आता हे काही वर्ष म्हणजे 2-3 वय, ते पुन्हा आले. कोविडपूर्वी त्यांनी ती दिली, कोविड नंतर पुन्हा आल्यानंतर हा मी काढलेला फोटो आहे, महाराज काय महाराजांसारखे दिसतात. हे लक्षात ठेवा, मी कायम स्वामी समर्थांचे चित्र काढणारा, महाराजांचं चित्र स्वामी स्वप्नात येऊन आज्ञा केल्यामुळे मी काढलं. ते मलाच महाराजांसारखं वाटत नव्हतं. आम्हाला कुणालाही ते तसं फार वाटलं नाही. पण त्यांनी जर एवढे कष्ट केले आहेत आणि वानतेला जर जागा आहे ठेवूया की म्हणून ते ठेवलं. आज तो फोटो बऱ्यापैकी महाराजांसारखा दिसतो. पण मी पहिल्या फोटोची गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आम्ही एवढ्या फोटोवर उपासना सुरू केली एका खोलीत वानतेला, तर तिथे जोशी नावाचे गृहस्थ, हे जोशी नावाचे गृहस्थ स्वामी समर्थांचे कट्टर असे चांगले भक्त, त्यांच्या स्वप्नात गेल्याने मी दुसऱ्या एका स्वामीच्या रूपात तुझ्या शेजार, ते मूळ वानतेचे, आमचं केंद्र आहे ना त्याला सुखद वानते म्हणजे दुसरा वाडा आहे, मूळ वानते शेजारीच आहे म्हणजे 2 किलोमीटर अंतरावर आहे, तिथे ते राहायचे. मी शेजारी येऊन राहिलेलो आहे. त्यांनी सोय केली, चौकशी केली, त्यांनाही दिसले. ते चित्रकलेचे शिक्षक, त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला सांगितलं की मी तुला छोटा फोटो देतो, त्याच्यावरून तो मोठा फोटो तयार कर. त्यांनी करून आणल्यानंतर लहान मुलं सर म्हणाले महाराज एवढे का रागवलेत. एवढी रागीट मुद्रा होती ती. आम्ही प्रत्येक आई म्हणत होती तू अभ्यास करत नाहीस म्हणून, जणू काही ही सद्गुणांची पुतळी आहे. आई नवरा म्हणत असता तू माझ्या मनासारखं वागत नाहीस म्हणून, माझ्या आईसारखं. प्रत्येकजण सांगत होता. मुद्रा एवढी उग्र होती, आमच्याकडे दुसरा फोटो नव्हता म्हणून आम्ही ती काही वर्ष तिथे प्रत्येकजण म्हणत होता महाराज कसे रागवलेले आहेत, महाराज एरवी शांत आहेत. आता ती आम्ही काढला, तिथे मोठा आम्हाला फोटो एकाने दिला, तर तो फोटो आता जिथे तुम्ही जेवायला जाता प्रसाद घ्यायला तर तिथे लावलेला आहे. आता किती शांत झालेत महाराज. मी परवा सहज गेलो तिथे आणि बघितलं त्याच्याकडे, म्हणून मी त्याला हा तो फोटो, कुणी त्याला फिनिशिंग टचेस दिले. इतका फरक पडलेला आहे, लक्षात ठेवा, इतका फरक पडलेला आहे. जिथे भोजन निवास नाही, भोजन कक्ष अन्नपूर्णा, तिथे महाराजांना आवडणारं अन्नदान, इथे पारायण आणि नाम महाराजांना आवडणारं, म्हणून महाराजांची मुद्रा बदलते. हे मी तुम्हाला माझा सिद्धांत म्हणून सांगत नाही आहे, हा बदल घडतो. कारण जगात हे काही नाही, महाराज म्हणायचे ना तुमचा भावच तसा नाही आहे म्हणून तुम्हाला रामाच्या डोळ्यातून अश्रू आले हे खोटं वाटतं. महाराजांच्या चरित्रात 3 प्रसंग आहेत. एकदा महाराजांना प्लेग झाला त्यावेळेला डोळ्यातून अश्रू आले. सगळ्यात प्रसिद्ध अश्रू म्हणजे महाराज काहीतरी रागवले ते इतकं सांगून तुम्ही नाम घेत नाही, वाटेल त्या चाहड्या गप्पा मारत बसता, जातो मी नैमिषारण्याला म्हणून महाराज बसले सुद्धा टांग्यात आणि इकडे येऊन बघतात तर रामाच्या डोळ्यातून अश्रू. मग तो धावत जातो. महाराज म्हणतात रामाच्या डोळ्यातून अश्रू. महाराज जातात, सोळं नेसतात वगैरे, मऊ कपडा घेतात. ते वर्णन आपण त्यांच्या चरित्रात वाचतो. आणि तिसरं म्हणजे ज्यावेळेला महाराजांचा शेवट आला त्यावेळेला मी आता जाणार म्हणून, पण अरे मी तुलाच भेटायला नाही का येणार. पण अश्रू 3दा अश्रुपात आहेत त्या मूर्तीच्या डोळ्यातून. नामदेवाचा नैवेद्य खाल्ला. या सगळ्या आख्यायिका आहेत का असतील, या खोट्या कथा आहेत का असतील, मी माझ्या अभ्यासाची पद्धत तुम्हाला सांगतोय, असतील. काही जण नक्की नाहीत, असं काही घडतं का, असं काही घडतं का, असं काही घडतं का, असं काही घडतं का, असं काही घडलंच नाही. माझ्या ज्ञानात कोणती भर पडली, माझ्या भक्तीत कोणती भर पडली. उलट असल्या या सगळ्या कथा असल्यामुळे वाचतच नाही संतांचं चरित्र, हे मी ठरवलं. त्यापेक्षा घडली असेल
का घडली असेल याच्यावरचं चिंतन मला संतांचं वाङ्मय, माझे सद्गुरू त्यांनी दिलेलं साधन समजायला उपयोग पडेल. रामाच्या डोळ्यात काय रामाच्या डोळ्यात अश्रू येतात वगैरे, राम दगड आणि हे बघणारे दगड, बस एवढंच माझं ज्ञान वाढलं ना. महाराज सांगतात की सगळीकडे चैतन्य भरलेलं आहे, या सृष्टीत निर्जीव असं कुणीही नाही आहे. तुम्ही त्याच्याशी जर आतून एकरूप झालात तर तुमच्या भावभावना कळतात आणि तसाच त्यांचा व्यवहार असतो. म्हणून नामदेवाचा आणि टीका करणाऱ्यांबद्दल तुम्ही काही लक्षही देऊ नका. हो आता असेल, असं कसं घडेल, नाही रामाच्या डोळ्यात अश्रू कसे येतील, मला लोक विचारलं हो कसे येतील म्हणलं, कारण मला पुढचं वाक्य त्याच्याशी बोलायचं नसतं. आयुष्य उरलंय कुठे, वेळ आहे कुठे. गेली 30 वर्ष मी कोणालाही वाद घातलेला नाही. तुमच्या आठवत असेल तर बघा, तू म्हणतोस पहिल्यांदा मी मला काय म्हणतो ते एक वाक्य सांगतो, नाही नाही तरी कसं बरोबर आहे, किती बरोबर बोलला असेल, माझ्या ज्ञानात भर पडली, निघून गेलो. संवाद साधा, वाद बिलकुल घालू नका. कुणाशी, घरातल्या माणसाशी घालू नका. वाद घालणं म्हणजे भांडण आहे, त्याच्यात कुणाचंही कल्याण नाही आहे. दोघांचे अहंकार पोचले जातात. मला वाटतं मी त्याचा पराभव केला, त्याला वाटतं त्याने माझा पराभव केला. संवाद बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, असं घडणंच शक्य नाही, असं घडणंच शक्य नाही. हे कोण म्हणतं? मी मग विनोदाने प्रवचनात कधी कधी सांगतो. तर नामदेव वय वर्ष 10 सांगतो काय की तू वडिलांचा नैवेद्य खातोस आणि माझा, हे वस्तुस्थिती लक्षात घ्या ना, नुसतीच कथा खोटी आहे. वडील काय करायचे, नैवेद्य दाखवायचे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर प्रत्येकाला द्यायचे आणि एक घास घरी घेऊन यायचे, जाताना ताट भरून. नंतर प्रत्येकाला तिथे मंदिरात असलेला प्रसाद दिला, एक घास. बाबा ताट काय झालं, विठ्ठलाने खाल्लं, हे ते उत्तर देत होते ना. प्रसाद काय झाला, विठ्ठलाने खाल्ला, विठ्ठलाने खाल्ला. एक दिवस हे गावाला जात आहेत म्हणून सांगितलं, आज नाम्या तू नैवेद्य दाखव. हा डोळे मिटायचे असतात त्यावेळेला त्यांनी सगळं केलं. बघितलं तर प्रसाद आहेच तसाच, विठ्ठला खाणारे, प्रसाद आहे तसाच, खाणारे असं झालं असेल. आत्ता जर खाल्ला नाहीस ना तर तुझ्या पायावर डोकं आपटून मी जीव देईन. हा जो त्याचा निग्रह होता तो विठ्ठलाला कळला. आपण जे घडलंच नाही म्हणणारे, मला नको हा संसार वगैरे, मी डोकंच फोडतो. शेजारी उशी असते, त्या उशीवर मी डोकं आपटतो. आणि नामदेव खोटा, नामदेव घडणारच नाही तसं काही. जे लोक खरंच तुम्हाला सांगतो, वाद घालूच नका त्याच्या. आपण ज्यांना श्रद्धा आहे ते श्रद्धेनं समजून घेतात. प्रतिकात्मक आहेत या गोष्टी. प्रतिकात्मक म्हणजे त्याच्यावर चिंतन करूया. चिंतन करून बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. महाराजांना महाराज सांगतात कुर्तकोटींना, कुर्तकोटींच्या आरती आहेत आपल्याला. आपण जी कर्पूर आरती वगैरे करतो, महाभागवताची कीर्ती आहे. महाभागवत म्हणजे कुर्तकोटी. महाभागवत मंद, जय गुरु ब्रह्मानंद, ब्रह्मानंदांची आरती आहे. असे त्यांनी केलेले. ते विद्वान होते, तेजस्वी होते. संस्कृत, इंग्रजी, मराठी, हिंदी, कानडी त्यांची मातृभाषा, याच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. गोंदवल्याला लोक यायला लागलेले होते. गोंदवल्याला गावचे लोक असतील ते महाराजांना नमस्कार करायचं सांगा, पण किती लोक परत बाहेरच्या गावातून आले, पुण्यातून किती लोक यायला लागले. मुंबई आपण म्हणतो ना त्या गावातून गाड्याच्या गाड्या भरून लोक यायला लागले. अशा वेळेला मी आता जाणार, गेल्यानंतर तुम्ही इथे राहा निदान 12 वर्ष. ते म्हणले नाही, ऐकलं नाही महाराजांचं. मग त्यांनी भाऊराव केतकरांना सांगितलं 12 वर्ष राहतो. 12 वर्षात प्लेग आला, हकलून द्यायला लावले. ते म्हणाले तुम्ही मला ठार मारा, पण माझ्या गुरुची आज्ञा ती अंतिम आहे, मी गोंदवल्याचं मंदिर सोडून जाणार नाही. आता ते समाधी मंदिर होतं, कारण महाराज गेलेले होते त्यावेळेला. 12 वर्ष त्यांचे म्हणजे त्यांना वेदना होणारे, दात दुखायला लागले, हे दुखायला लागले. ते म्हणाले, त्यांना एवढंही सांगितलं की आम्ही पुण्याला नेतो, त्याच दिवशी परत आणतो, म्हणजे तुम्ही सकाळची पूजा इकडे करा, शेजारती करायला परत इकडे या. नाही म्हणाले, हे काय कुणाला फसवतो आपण, काय करायचं डॉक्टरला इकडे आणा, नाहीतर मी या वेदना सहन करायला तयार आहे. 12 वर्षांनी महाराज बोलायला लागले. महाराजांचं म्हणून एक गणित होतं. महाराज बोलायला लागले. तो प्रसंग आपल्याला माहीत आहे की उत्सव होता, त्या विहिरीच्या भोवती सगळे लोक होते आणि एकदम तात्यासाहेबांच्या तोंडातून जे वाक्य निघालं ते महाराजांचं होतं. सगळ्यांनी बघितलं, महाराज. तात्यासाहेबांनी आश्चर्य, कारण तात्यासाहेबांनी तात्यासाहेबांचं लग्नच महाराजांनी लावलं होतं ना, त्यामुळे त्यांना तर काय महाराज माहीतच होते. महाराजांनी बऱ्याच गोष्टी अशा केलेल्या होत्या
प्रत्येक वेळेला म्हणजे तात्यात काय विशेष आहे योग्य वेळी तुम्हाला कळेल. तात्याला काय, लोकांनी अशी कापडं आणून दिलेली आहेत, प्रत्येकाला कापड देत आहेत, याला खादीचं वगैरे, त्याला हे सिल्कचं आहे, तात्या ये रे, उपरणं तात्याच्या ह्याच्यावर. बायका म्हणायचे तात्याला काय अक्कल आहे का, म्हणून तुम्ही योग्य वेळी करेल. ज्यावेळेला लग्नाचा तो प्रसंग तुम्हाला माहीतच आहे, 6चं लग्न रात्री 11 वाजले तरी नाही झालं आणि महाराज उठल्याशिवाय लग्न नाही, एवढंच त्यांची अट होते भाऊरावांची, तात्यासाहेबांचे वडील, की मला मुलगी बघणार नाही मी, मला मुलगी आणि नारळ चालेल, मुहूर्त तुम्ही ठरवाल तो, पण लग्न. गोंदवल्याला महाराजांच्या उपस्थितीत, त्यावेळेला समाधी नव्हती मंदिर, महाराज असताना 6 वाजता महाराज म्हणाले जरा जाऊन येतो. महाराज गेले आणि झोपले. अर्धा तास झाला, 1 तास झाला, महाराजांना उठवायचं नाही, महाराजांना उठवायचं नाही, ते उठून येतील त्यावेळेला लग्न लावूया. 11 वाजले ना रात्रीचे. संध्याकाळचा मुहूर्त का ठेवला होता, कोरेगावला आलेल्यांना बैलगाडीतून यायला 2-3 तास लागायचे, सकाळचा मुहूर्त लोकांना गैरसोयीचा होता म्हणून गोरज मुहूर्त, त्यातल्या त्यात उशिराचा मुहूर्त ठेवला होता. रात्री 11ला ते म्हणजे हे राक्षसांचा मुहूर्त आहे, आता काय लग्न लावायचं आहे. महाराजांनी सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवा, लग्न लावा, कोणत्या वेळेला लावली ती वेळ लिहून ठेवा, उद्या आपण प्रत्यक्ष बोलू. त्यांनी वेळ लिहून ठेवली. नंतर महाराज म्हणाले तात्याची वरात काढली पाहिजे ना. तात्यांचं वय 11 असेल, ही 6 वर्षाची त्यांची बायको होती, कदाचित झोपली असेल तोपर्यंत, आणि कदाचित मामाने घेऊन ते 7 फेरे मारले असतील. तिला हे करावं लागेल. पूर्वी तर काय 3-3 वर्षाची लग्न लागायची. हे सगळं झालं, वरात काढायची. महाराज म्हणाले, महाराजांचा बत्ताशा तयार होता, बत्ताशावर तात्या बसले. महाराजांना म्हणत होते, महाराज तुम्ही नाही म्हणाले, आज तात्याचा मान आहे. महाराजांनी लगाम हातात धरला आणि तो लगाम बत्ताशा घोड्यावर तात्या बसलेला. तात्याला लाज वाटते, बायका म्हणतात लाज वाटते का तुला, मी त्यांना सांगतोय पण ते ऐकतच नाही आहेत माझं. शेवटी आणलं, जेवणे वगैरे नंतर झाली. दुसऱ्या दिवशी म्हणाले केव्हा लग्न लागलं, ते काढा पंचांग तुमचं. म्हणजे अमृत वेळा होती ती, राक्षस वेळा नव्हती, अमृत वेळ होती, अमृत मुहूर्त होता तो. मुहूर्त 24 तास असतात, पण लोकांच्या सोयीसाठी आम्ही याच्या गोरज मुहूर्तापर्यंत तो, रात्री काय मुहूर्त वगैरे करायचे गैरसोयीचे असतात, मुहूर्त कायम असतं. त्या अमृत मुहूर्तावर यांचं लग्न लागलं. इतकं करून जी महाराज नावाचं एक पुस्तक आहे, तुमच्या वाचनात आलं असेल, ज्या ज्या वेळेला हाक मारली भाऊराव जी महाराज, ते इतकं गोड म्हणायचे जी महाराज. असे अनेक प्रसंग त्याच्यात आहेत की भाऊरावांनी कशाला का म्हणून प्रश्न विचारला नाही, जसं महाराजांनी आपल्या गुरूंना विचारलं नाही. भाऊराव इंजिनियर होते ना, जे ओव्हरसिअर होते, त्यांना अधिकार होता, पगार होता, त्यांच्याबरोबर 2 कायम चपरासी असायचे. अशा रुबाबात ते गोंदवल्याला आले होते, त्यावेळेला नोकरीत होते. परत म्हणले अरे तुम्ही गोंदवल्याला येऊन गेलात नाही का, त्यावेळेला ते नोकरीत होते. महाराजांना काय करू मी विचार, 9वा अध्याय वाचा, गीतेचा 9वा अध्याय वाचा. नंतर ते रिटायर झाले, ते चपरासी वगैरे काही नव्हते. त्यांनी काय विचार केला की आपण आयुष्याच्या शेवटापर्यंत आपले सद्गुरू त्यांनी मी मानलेलं होतं महाराजांना, त्यांच्याबरोबर राहूया, काही चूक नव्हती त्याच्यात. ते आल्यानंतर बरेच वर्षांनी आले होते, चाललाय ना 9वा अध्याय, ते थक्क पडले. ते म्हणाले बरं झालं मी 9वा अध्याय वाचत होतो, मला वाटलं ते विसरतील, पण त्यांनी लक्षात ठेवलं होतं, पूर्णपणे शरण गेले. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं 12 वर्ष राहा, ते 12 वर्ष राहिले. त्याच्यानंतर गेले त्यावेळेला महाराज त्यांच्या मुलाच्या तोंडातून बोलायला लागले होते. आता हे बोलणं आहे ना, आता विषय निघाला म्हणून एक 5-10 मिनटं बोलूया, म्हणजे अर्थपूर्ण आहे म्हणून तुम्हाला सांगतो. काय बोलत होते महाराजांच्या आठवणी बोलत होते. तात्यासाहेबांना त्या आठवणी नव्हत्या, ते अशा लोकांना बोलवायचे, रघु ये रे पुढे रघु. आणि त्यावेळेला ते रघुनाथराव बहादूर झालेले होत्या, महाराजांना प्रवासात भेटलेले, त्याला रघु रघ्या असंही म्हणत असते. आणि रघु ये रे पुढे, ते इकडे तिकडे बघतायत, कारण त्याच्या बाजूला 2 चपरासी, राव बहादूर म्हणजे सर विन्स्टन चर्चिल, तसे राव बहादूर, रघुनाथ पंत वगैरे असे आले होते. अरे रघ्या तुला मी बोलवतो येऊन. त्यावेळेला ते थक्क झाले, महाराज असंच बोलत होते, हीच महाराजांची शैली, हाच महाराजांचा आवाज आणि हीच महाराजांची आपुलकी. थक्क झाले ते. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. महाराजांना तात्यासाहेब बोललो त्यावेळेला महाराजांची स्मृती त्यांना होती, महाराजांची बोलण्याची पद्धत त्यांची होती, आणि मुख्य म्हणजे महाराजांचं जे प्रेम होतं ते त्यांच्या शब्दातून व्यक्त व्हायचं. आता याला एकच प्रसंग सांगतो आणि नंतर आवर्त घेऊया. एक प्रसंग कुठला होता की महाराजांनी त्यांच्या अनुसंधानाची परीक्षा घेतली.
तुम्हाला माहीत आहे की तात्या सगळे जण होते, तात्या हा 1 रुपया घे रे, मागेन तेव्हा दे. ठीक आहे, तात्याने तो रुपया त्यावेळेला कन्व्हर्टीला ना, त्यावेळेला कुठे पर्स होते आणि कुठे खिसे होते, धोतर नेसायचे, इथे कन्व्हर्टीला लावला आणि असा हात धरून उभे. आंघोळीला जाताना हे जरा संभाळ, मी आंघोळ करूया, नदीवर वगैरे जाताना वगैरे सुद्धा. परत तो कन्व्हर्टीला, रात्री झोपले त्यावेळेला हात याला. गमतीनं लोक म्हणत होते तू अर्ध पांडुरंग दिसतोस, कारण असा हात नाही, हा असा हात वगैरे. 2-3 महिने गेले, सतत तात्यासाहेबांचा हात त्या कन्व्हर्टीला म्हणजे धोत्राला जिथे त्यांनी असं गुंडाळून रुपया ठेवलेला होता. आणि तात्या तो लोक म्हणले मूर्ख आहेत, महाराज म्हणतील तेव्हा रुपया द्यायचा त्यांना परत. गंमत बघा, महाराजांनी काय सांगितलं, हा रुपया ठेव, मागेन तेव्हा दे, तोच रुपया त्यांना द्यायला पाहिजे. 2-3 महिन्यानंतर परत लोक असताना, तात्या मी तुला रुपया दिला होता ना रे, आहे ना, दे मला परत. त्यांनी परत दिला. हा म्हणले 2-3 महिने. ते म्हणाले आता तू सांग, या 2-3 महिन्यात तुला सगळ्यात कशाची आठवण होती? रुपयाची आठवण होती. ह्याला अनुसंधान म्हणतात. मी तात्याला तयार करतोय भावी कार्यासाठी. असे अनेक प्रसंग आहेत. भावी कार्य म्हणजे त्यांच्या तोंडून महाराज स्वतःच बोलायला लागले. आता या तात्यासाहेबांना भान कर, आणि भान म्हणजे एकतर अनुसंधानाची त्यांची परीक्षा घेतलीच होती, पण त्यांना कायम जाणीव होती. त्यांनी आपली डायरी लिहिलेल्या आत्मवृत्त हे म्हणून आता प्रकाशित झालेलं पुस्तक आहे आत्मवृत्त. ते काही लेखक नव्हते, क्लर्क होते, मला वाटतं डिफेन्स अकाउंट ऑफिसमध्ये लिहिलेले आहेत त्याने. गमतीदार कधी विनोदाने लिहितात की आम्ही महाराष्ट्राच्या STला खूप फसवले. लोक वाचायला लागले तात्यासाहेबांनी आणि काय फसवले. आम्ही 3 जण प्रवास करत होतो, पण 2च तिकीटं काढत होतो. 3 जण कोण? मी, बाबा बेलसरे आणि महाराज. महाराज माझ्यात, पण ते मी महाराज कधी म्हणलेले नाही. माझ्यात महाराज. प्रवास 3 जण करतोय, 2 तिकीटं. आम्ही फसवले बऱ्याच वेळेला. हा एक भाग झाला, हा त्यांचा विनोद झाला. दुसरा अनुभव, बेळगावला वगैरे गेले होते. प्रत्येकजण त्यांना बोलवायचे, आमच्याकडे काहीतरी खा, काहीतरी खा, काहीतरी खा, चमचाभर, जास्त काही नाही. तरी 100-150 लोकांच्याकडे गेल्यानंतर 100-1 चमचे जर, आणि त्यांना पोटशिवाळाचा त्रास होता. एकही घास जर जास्त खाल्ला तर एवढं त्यांना पोट दुखायला लागायचं, गडबडा लोळायचे. बायको नंतर एकदा अशा बेळगावच्या दौऱ्यानंतर घरी आले. बायको म्हणाली तुमच्या आवडीचा पदार्थ केला आहे, थोडा खा. 1 चमचासुद्धा जास्त नाही. त्यावेळेला बायको म्हणाली बेळगावला बरं खात होतात. त्यावेळेला ते महाराजांचं पोट होतं म्हणाले, माझं नव्हतं. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला महाराजांना बोलवलं होतं, महाराज माझ्यातून गेले होते, म्हणून महाराजांचं पोट. आणि महाराजांचं पोट जरा होतं ना स्थूल वगैरे. महाराजांना 150 चमचे 200 चमचे चालत होते, तात्यासाहेबांना चालत नाहीत. हे जे भान आहे ना ते आपल्याला असलं पाहिजे की महाराजांनी मला नाम दिलेलं आहे, ते नाम मी घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी वेळ आहे ना रिकामा जाऊ नेदी एक क्षण, हे वाक्य किंवा ही ओळ दासबोधात अनेकदा आलेली आहे. सज्जन कोण? एकही क्षण. शिष्य कोण? एकही क्षण. महंत कोण? एकही क्षण. प्रत्येक वेळेला साधू कोण? एकही क्षण, जो रिकामा जाऊ देत नाही. वाटेल ते करतो का? नाही, स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणाचं करतो. आपल्याला सगळ्यात कल्याणाचं काय असेल तर नाम आहे. हे काही नवीन सांगायला नको. म्हणून नाम ज्या वेळेला घ्यायचा, आता उरलेला, आता परत आपण काहीतरी संकल्प करायला आपल्याला लँडमार्क लागतो. आता 9 तारखेला गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष सुरू होते. आज तारीख आहे म्हणजे आत्ता आज 29 तारीख आहे ना, बरोबर. 30, 31, 2 आणि 7 म्हणजे अजूनपर्यंत नाही म्हटलं तरी 10 दिवस आहेत. 10 दिवसासाठी मी काही संकल्प करू शकतो का? आणि तेवढा मी तयार करून तो जो नामाचा गुच्छ आहे तो मी त्या रामललाला अर्पण. जन्मणार आहे तो रामलला जन्मणार आहे. यावेळेला संपूर्ण जगभर रामनवमी साजरी केली जाणार आहे. रामनवमीला त्या जन्मलेल्या रामाला मी खुळखुळा देणार आहे का, पायातला वाळा देणार आहे, काही तिकडे हलणारं चक्र देणार आहे. मी त्याला नामाचा गुलदस्ता म्हणजे नामाचा गुच्छ देणार आहे. किती असतील फुलं त्यात ते मी ठरवायचे. 10 दिवस आहेत समजा, 10 दिवस मी किती देऊ शकेन आणि ठरवलं तर देता येतो. एक साधं तंत्र बाबांनी सांगितलेलं आहे, आम्ही करून सांगतो तुम्हाला की कुठलीही महत्त्वाची कृती असेल ना, सुरुवातीला कृती झाल्यानंतर 1 माळ जप करायचा. 1 माळ जप करायला 2 मिनटं लागतात. त्याच्यासाठी माळ पाहिजे असं नाही. तुम्ही सकाळी उठून बसलात, 2 मिनटं थांबा, श्रीराम जय राम जय जय राम मनात शांतपणे म्हणा, उठा. त्याच्यानंतर तुम्ही तोंड धुणार आहात. तोंड धुण्यापूर्वी 2 मिनटं, तोंड धुतल्यानंतर
त्याच्यानंतर हे करण्यापूर्वी म्हणाले नामाचा पाऊस पडेल, आणि 2 मिनटं तुम्ही थांबत नाही. जेवणापूर्वी 2 मिनटं, जेवण झाल्यानंतर 2 मिनटं, तुम्ही देवळात निघालेला निघताना 2 मिनटं, आल्यानंतर 2 मिनटं, मित्राकडे प्रत्येक महत्त्वाच्या कृती तुम्ही जर 1 माळ आधी आणि 1 माळ नंतर केली, नामाचा पाऊस पडेल आणि तुमच्या लक्षातही येणार नाही. असा काहीतरी संकल्प करूया का आपण या 10 दिवसांसाठी. आणि नंतर रामनवमीला रामाला सांगूया की बाबा रे, तुला मी हे अर्पण करतो, बाकीच्या गोष्टी वगैरे देतील पण हे मी अर्पण करतो तुला. हा एक विचार महत्त्वाचा आहे. मग रामनवमीनंतर हनुमान जयंती येणार आहे. मला त्यांनी सहज सांगितलं हनुमंताबद्दल काहीतरी सांगा. हनुमंताचा जो श्लोक आहे त्या श्लोकाचा फक्त अर्थ बघूया आणि प्रत्येक अर्थावर चिंतन करूया. मागे आपण एकदा निराळ्या संदर्भात बघितला होता. मनोजवम, जव म्हणजे वेग, मनोजवम म्हणजे मनासारखा वेग, माइंड स्पीड. मनाचा काय वेग आहे हो. आणि आपल्या भीमरूपी स्तोत्रात आला गेला मनोगते, मंदिराचर उचलला आणला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. म्हणजे माइंड स्पीड नाही, जसं सुपरसॉनिक आहे तसा सुपर माइंड स्पीड आहे हनुमंताचा. मग तो स्वस्थ बसणारा नाही आहे. आपण किती आळसात वगैरे वेळ घालवतो वगैरे, हा एक भाग झाला. मनोजवम मारुत तुल्य वेग, मारुत म्हणजे वारा, वाऱ्यासारखा वेग आहे. विंड स्पीड आणि माइंड स्पीड, याच्यामध्ये माइंड स्पीड कितीतरी जास्त आहे ना, विंडचा स्पीड किती आहे, साऊंडचा स्पीड किती आहे, त्यामध्ये खूप कमी आहे. मारुत जितेंद्रियम, ज्यांनी इंद्रिय जिंकलेले, त्याच्या जीवनात फार कमी प्रसंग आले ज्यावेळेला त्यांना वाटलं की माझं आता हे आहे ना ब्रह्मचर्य, त्याचं पतन तर होणार नाही आहे ना, त्यावेळेला त्यांनी स्वतःला सावरलेलं आहे. फार कमी प्रसंग आले कारण त्याचं कार्यक्षेत्रच निराळं होतं. तो स्त्रियांच्या वगैरे संबंधात कधी येतच नव्हता. पण ज्यावेळेला सीतेच्या शोधासाठी रावणाचे असे ओळीनी महाल होते रावणाच्या सरदारांचे, इथे कुठेतरी सीता असेल म्हणून वरती चढला आणि नळे म्हणतो ना आपण कौलं, ती उघडून बघत होता. आणि अस्ताव्यस्त वस्त्र असलेल्या वस्त्र नसलेल्या त्या स्त्रियांना बघून त्याला वाटलं आपल्या ब्रह्मचर्याचं पतन होईल. आणि नंतर त्यांनी स्वतःलाच सांगितलं, काय वेळा विचार मी करतोय की जर सीतेचा शोध घ्यायचा असेल तर तो स्त्रियांच्यातच घेतला पाहिजे, पुरुषांच्यात मी कसा घेणार आहे. म्हणून त्यांनी ते कार्य चालू ठेवलं. रात्रभर तिथे कुठेही सीता आढळली नाही कारण ती अशोकवनात होती. बघा, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धिमत्तेचं त्याच्या असंख्य प्रसंग आहेत हनुमंताचे. बुद्धिमान आहे तो, त्याला नक्की माहीत आहे. ज्या वेळेला वानरांनी परत आल्यानंतर विचारलं, अरे आपण किती झालं तरी माकडं की नाही, आपण दर 5 मिनिटांनी खाजवतो की नाही. रामाने त्याची जी मुद्रिका दिली होती ती मुद्रिका तू सीतेला देण्यापूर्वी कुठे ठेवली होतीस, कारण तू ह्याच्यावरून गेला होता सागरावरून. जर असं काहीतरी करताना ती पडली असती तर तू कशी काढणार होतास. तो म्हणला चांगला प्रश्न विचारला. ती मी तोंडात ठेवली होती, मी तोंडात ठेवली होती ती. आणि तोंडात राम नामाची मुदी, अंगठी, मुद्रिका ठेवणं, अखंड नाम घेणं, त्या राम नामामुळेच मी तो पार करू शकलो. ती मुद्रिका होती ती साधी होती पण ती चैतन्य मुद्रिका होती. धातूची होती का तर लोक प्रश्न विचारतात. मुलांनी हा प्रश्न विचारलेला आहे. ज्यावेळेला लंकेत प्रवेश करायचा झाला त्यावेळेला तो अगदी बारीक झाला, मश का एवढा. त्यावेळेला तोंडात ठेवलेली मुद्रिका काय झाली, ती मुद्रिका चैतन्यमय होती, ती त्याच प्रमाणात लहान झाली, हे लक्षात ठेवा, त्याच प्रमाणात. त्याच्यानंतर जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, मग त्यांनी 12 खून का घेतला, कारण दिसता कामा नये लंकिनीला, पण लंकिनीला बरोबर दिसला, मग तो गेला पुढे. त्यांनी रात्री शोध घेतला कारण माकड कशाला तिकडे आले वगैरे, पकडलं आपल्याला तर. बुद्धिमान, प्रत्येक स्टेपला तो बुद्धिमान आहे. बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम, हे आपल्याला माहीत आहे. वात आत्मजम म्हणजे वाऱ्याचा तो पुत्र आहे, पवनच होतं. वातात्मजम वानरयूथ मुख्यम, ह्या प्रत्येक ठिकाणी त्याचं चरित्र आहे, ते सांगायला आता वेळ नाही. पण वातात्मजम या शब्दाचा अर्थ तो पवनसुत आहे, वाऱ्याचा मुलगा आहे. त्याच्यानंतर दुसरं वातात्मजम वानरयूथ मुख्यम, यूथ म्हणजे गट, वानरांच्या गटाचा तो प्रमुख आहे. जरी आपण म्हणतो सुग्रीव राजा होता तरी सुग्रीवाचा काय पराक्रम आहे सांगावं, पराक्रम सगळा हनुमंताचाच आहे. वानरयूथ मुख्यम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वानरयूथ मुख्यम. पुढे पुढचा कुठला शब्द आहे, श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. इतकं सगळं असूनसुद्धा
स्वतःचा परिचय त्यांनी रावणाला सुद्धा करून दिला, मी रामदूत आहे. दूत जर तुझ्या लंकेचं एवढं नुकसान करू शकतो तर प्रत्यक्ष स्वामी आला तर तुझ्या लंकेचं काय होईल ते बघ. सन्मानपूर्वक तू सीतामाईला सोडून दे आणि स्वतःचं आणि लंकेचं रक्षण कर. हा सल्ला सुद्धा त्यांनी रावणाला दिला. त्यांनी जाळली लंका वगैरे आपण म्हणतो, हा सुंदर पराक्रम आहे. एकट्या त्यांनी केलेला पराक्रम आहे हा. बाकी लुड्ड करा 18 पद्मे वानर करीती भुभुक्कार असा अर्थ. 18 पद्म, पद्म म्हणजे आपण कोटी म्हणजे शतकोटी आपण म्हणतो ना, अब्ज कर्व निकर्व पद्म, मोठी संख्या आहे ते. अशी 18 पद्म वानरं होती. पण हा लंकेत गेला त्यावेळेला एकटा होता घेऊ आणि त्याच्याविरुद्ध सगळे राक्षस होते. त्यांनी लंकेचं निरीक्षण केलं, त्यांनी रावणाला आव्हान दिलं, रावणाला सल्ला दिला, विभीषणाशी दोस्ती केली. या सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्या लंकेतून तो फिरला आणि कुठे काय आहे ते बघितलं आणि कुणाला सांगितलं, रामाला येऊन परत सांगितलं. हा सीतेचा शोध, त्याला सीता शुद्धी असा शब्द आहे. शुद्धीचा मराठी अर्थ घेऊ नका. शुद्धी म्हणजे शोधन, शोध. सीतेचा शोध त्यांनी एकट्याच्या वळावर घेतला. हा हनुमंताचा फार मोठा पराक्रम आहे. आणि इतकं करून स्वतःचा परिचय तो श्रीरामदूतम असा करून देतो. आणि मग त्याला आपण शरणम प्रपद्ये, त्याला आपण घट्ट धरून ठेवूया. रामनवमी जवळ आलेली आहे, हनुमान जयंती लगेचच येणार आहे. तर आपण असा काहीतरी संकल्प करा, तुम्ही करा. मला खरंच सांगायचं आहे, 3 दिवस सुट्टी आहे ना, शुक्रवार शनिवार रविवार, हे 3 दिवस आमचा कार्यक्रम आमच्या त्या वेंगुर्लेकर वहिनींकडे होत्या. काही कारण नसताना करोनाने त्या मेल्या. काही कारण नव्हतं, त्यांना कुठलंही नव्हतं वगैरे, असा काहीतरी एकदम आवाज आला तोंडातून आणि त्या गेल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे 3 दिवस आम्ही त्यांची सावंतवाडीच्या पुढे प्रॉपर्टी होती, इथलीसुद्धा काही 1-2 मंडळी आली असतील तर मला माहीत नाही. 3 दिवस आम्ही तिथे असायचो. 3 दिवस त्यांनी काय केलं होतं, खूप असं हे केलं होतं. गंमत बघा, त्यांना पोल्ट्री फार्म करण्यासाठी त्याच्या नवऱ्याने एक शेड बांधली होती. पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त त्यांना बेनिफिट्स मिळाले पेन्शनचे. मग या म्हणाले तुम्ही तिकडे राहणार, मी गोव्यात कशाला, मीही पेन्शन घेते. त्यांचेही पैसे मिळाले. आता म्हणाले एवढे पैसे दिलेले आहेत, आता तो कोंबड्यांचा धंदा कशाला करा, इथे आपण महाराजांचं केंद्र सुरू करूया. आणि त्यांची सूचना होती की 2nd सॅटर्डे जर याला तर 4th सॅटर्डे तिकडे करूया. म्हणलं असं प्रत्येक वेळा जमणार नाही, पण हे 3 दिवस गुड फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे अनेकांना सुट्टी असते, ती त्या उपासनेसाठी राखून ठेवलेले होते. आता या 3 दिवसात आम्ही प्रत्येकजण संकल्प करायचो, एवढा जप करेन. आणि हा वाढवत जर नेला ना तर आपला एवढा आत्मविश्वास वाढतो की पुढे जप आपलं एक्सटर्नल नाही, इंटरनल अंग बनून जातं. जसं आपलं हृदय आहे, दिसत नाही पण आहे ना, तसं नाम हे आतलं एक अंग बनून जातं. बाहेरचं दिसतं बहिरंग, अंतरंग केले पाहिजे. मात्र मला 25 तास आहेत, 25 तासात एवढं. मग आता मला 50 तास आहेत, 50 तासात एवढं. मला आता 100 तास म्हणजे 4 दिवस आहेत, 4 दिवसात एवढं. असं करत करत वाढवत नेलं पाहिजे. आणि शनैही शनैही उपरमेत हा हनुमंतांनी आपल्या जीवनात दाखवला. आणि गीतेत अर्जुनाला सांगितला की हळूहळू हळू वाढवत ने. आणि मग बघ की तुझा गुणांचा कसा विकास होतो आणि दुर्गुणांचा कसा विनाश होतो. हळूहळू, एकदम करायचं नाही. आमच्याकडे एक शेवटी गमतीदार प्रसंग सांगतो. एक आई आली, माझा मुलगा हुशार आहे हो, काय तुम्ही बाकीच्या मुलांच्या गतीनं त्याला शिकवता, त्याला जरा भरभर शिकवा ना. तो शिक्षक फार चांगला होता, म्हणाला त्याला एकदम सगळं गणित शिकवायला माझी हरकत नाही आहे, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कफ सिरप आणलेला आहे किंवा टॉनिक आणलेलं आहे, टॉनिक तर जास्त चांगलं, 1 चमचा रोज द्या. सगळी बाटली जर त्याच्या घशात ओतली त्याला अपाय होईल. तेच काय म्हणाले, आम्ही ज्या गतीनं जातो आहे त्याला आम्ही एखादा जास्त एक्सरसाइज देऊ, पण ज्या गतीनं शिकवतो आहे शनैही शनैही हळूहळू वाढवत जाणार आहोत आणि ते त्याच्या आणि इतरांच्या हिताचं आहे. ठीक आहे, आज आपण जरा ऑड टाईमला जमलो आणि हे सगळं असलं तरीसुद्धा तुम्ही जमलात, ऐकत होतात. एकच शेवटी सांगितले ते लक्षात ठेवायचं. आजपासून रामनवमी इतके दिवस, हनुमान जयंती त्याच्यापुढे 6 दिवस आपण संकल्प करूया. आणि आपला संकल्प कुणालाही सांगायला नको, फक्त महाराजांना सांगा की इतकं नाम मी घेईन. आणि घ्या. तुम्हाला सांगतो, रात्री 12ला उठा, 12ला मी जागेच असतो म्हणा, 2ला उठा, 3ला झोपा, पुढे 1 तास जास्त झोपा, 2 ते 3 बघा. पहिल्यांदा झोप येईल, झोपूया ना आपण, पण 2 ते 3 मी गादीवर झोपणार नाही, मी बसून राहील गादीवर. हळूहळू किती तुमची संकल्पशक्ती वाढत जाईल, दृढ शक्ती होईल. म्हणजे दृढदेहो आपण म्हणतो, निस्संदेहो संख्या चंद्रकला गुणे,
आपल्याला दृढ पाहिजे ना, उपासनेला दृढ चालवावे, दृढ पाहिजे ना आपल्याला. ते दृढता ही हळूहळू वाढवण्याने येणार आहे. इतकं जमतं ना, तर जरा जास्त त्याला संकल्प म्हणतात. इतकं जमतं. आता बरेच जण हे घेऊन आले, अनुग्रह घेऊन आले परवा गोंदवल्याला. ते अनुग्रहपत्रातले निदान आंघोळीनंतर 1 माळ तरी जप करावी. आणि ते 13 माळावरून 1 माळेवर आले की हो, ह्याच्यात सांगितले, अनुग्रहात सांगितले महाराजांच्या पादुका. म्हटलं कशाला घेतलात अनुग्रह? अनुग्रहामुळे 1 माळ तरी वाढवा, रोज 1 माळ वाढवा. असं का नाही करत? उपासना कमी होते. कारण अनुग्रह आहे. आणि लिहिलं आहे ना, आता अनुग्रह म्हणजे महाराजांनी आपला हातात घेतलेला आहे, आपल्याला भीती नाही, काही करा. तसं नाही आहे हो. महाराजांना अपेक्षित तशी जीवन पद्धती असली पाहिजे. आणि तसा संकल्प आपण करूया. आहे त्या ठिकाणी जरा ताट बसून डोळे मिटूया. मला 1 तासाने परत मडगावला कार्यक्रम आहे, म्हणून मी जरा शक्ती कॉन्झर्व करून बोललो आज. ठीक आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्लोक म्हणूया. आणि नेहमीप्रमाणे आपण म्हणतो तो शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर रामदास स्वामी, समर्थ रामदास राम महाराज आपले आणि इतर देव यांचा जो एक दरबार भरलेला आहे, सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया.